तयारीत गोलंदाज अशफाक चांगली राहिली आहे ही स्पर्धा आतापर्यंत दोन्ही टीम्ससाठी, त्यामुळेच सेमीफायनलची मॅच खेळत आहेत. अशफाकने चांगला मारा केला आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्याच्याकडे अनुभव आहे. जरी ज्युनियर कॅटेगरीमध्ये हे दोन्ही संघ खेळत असले तरी काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. लाईट वेट बॉलनं स्पर्धा खेळवली जात आहे. पहिली मॅच जेव्हा झाली होती, उद्घाटनीय मॅच मनीष ठाणे विरुद्ध रायगड, भरपूर चर्चा झाली की लाईट वेट बॉलने ही स्पर्धा सक्सेसफुल होईल की नाही, सामने वन साईड होतील असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. परंतु तसं काही घडलेलं नाही. जास्तीत जास्त सामने अगदी शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना दिसलेत. म्हणजेच गोलंदाजांनी देखील या चेंडूचा तेवढाच फायदा उचललाय, फलंदाजांनी देखील तेवढीच चांगली कामगिरी केलेली आहे. येस, गोलंदाज थोडेसे वरचढ ठरलेत असं मी म्हणेन, परंतु ओव्हरऑल जबरदस्त क्रिकेट महापौर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच सर, काय वेगळे पण नसेल तर ती चॅलेंजची स्पर्धाच कसली. कारण मी काल घरी गेल्यावर तुमची मॅच पाहत होतो, तर तुमच्या माध्यमातून उल्लेख केला गेला की स्टंप विजन कॅमेरा आणले विलासर साहेबांनी, त्यानंतर स्टंप माईक आणले विलासर साहेबांनी, त्यानंतर खेळपट्टी देखील अर्धी मातीची होती, अर्धी सिमेंटची, या सर्व उल्लेख तुम्ही कालच्या दिवसात केला. तर वेगळे पण आहे, म्हणूनच काय चॅलेंजची स्पर्धा आहे. बऱ्याचशा गोष्टी नवीन आणलेल्या आहेत, काही गोष्टींचा उल्लेख करायचा राहून गेलाय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सेमीफायनल सामन्याचा पहिला बॉल मुख्य पंचांच्या भूमिकेत पंच अमर महत्तो, फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडला अजय आणि गोलंदाज आहेत अशफाक. एक कव्हर्स मध्ये फिल्डर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, 6 खेळाडू सीमारेषेवर. पहिला बॉल अखोट टप्प्याचा बॉल, हुक केलाय, बॉल हवेत आहे. पहिल्याच बॉलवर यश मिळतंय की काय? हो यस, फलंदाज बाद, गुड कॅच ॲट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिल्याच बॉलवर काही करण्याची काही गरज होत नव्हती. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, खूप काळ हवेत राहिलाय बॉल आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा झेल स्वीकारला गेला. खूप चांगला झेल घेतलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक रोशनने. बघा, आपण पाहू शकतो पुन्हा एकदा खेळपट्टीवर थोडासा मागे जाऊन हा हुक करण्याचा प्रयत्न झाला होता आणि पहिल्याच बॉलवर पहिला गडी बाद. 0 धावा असताना 1 गडी बाद झालाय आणि कुठेतरी आता खुद्द कर्णधार तुम्हाला मैदानात जाताना पाहायला मिळत आहेत, मिस्टर मयूर, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये शेवटच्या बॉलवर जेव्हा गरज होती तेव्हा मोठा षटकार खेचलाय. काल अंडर प्रेशर खूप चांगली फलंदाजी केली आहे, त्यामुळेच कॅप्टननं जबाबदारी ह्या मॅचमध्ये देखील स्वतःच्या खांद्यांवर घेण्याचं ठरवलेलं आहे. पहिला फलंदाज खूप लवकर बाद झालाय, अपेक्षा भरपूर होत्या अजयकडून, मात्र अजयनं निराश केलंय. पहिलाच बॉल आखोट टप्प्याचा थोडा कमजोर बॉल मिळाला होता, मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही आणि षटकार ठोकण्याच्या नादात फलंदाज बाद झालाय. जबरदस्त सुरुवात केली गोलंदाज अशफाकनं. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल ऑन द राईज, बॅटचं थोडंसं तोंड उघडलंय, दिशा दाखवली कव्हर पॉईंटकडे आणि पहिली धाव या सेमीफायनल मॅच मधील फलंदाज ललितच्या बॅटमधून. खातं उघडण्यात आलेलं आहे VR स्पोर्ट्स संघाचं. नक्कीच हलत्या हाताने पॉवर जनरेट केली नाही, फक्त हलक्याने खेळलंय कव्हर आणि पॉईंटच्या मधून आणि कुठेतरी 1 धावानंतर टाळ्यांचा कडकडा देखील ऐकायला मिळालाय. एक चांगली सुरुवात नक्कीच प्रत्येकाला हवी असते आणि ती सुरुवात होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेपर्यंत ही 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 सिंगल्स आले, धावसंख्या 2, गडीबाद 1. खूप चांगली गोलंदाजी. मागचा बॉल थोडा स्लोवर टाकला होता, चेंडूने थोडं वळण घेतलं, फलंदाजाने लवकर बॅटचं तोंड बंद केलं होतं, त्यामुळे लिडिंग एज लागली होती. मात्र सुदैव की मिड ऑफला कुठलाही फिल्डर नव्हता. गोलंदाज अशफाक छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना फलंदाज थोडासा सावध पवित्रा घेतला जातोय, कारण पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालंय. एक भागीदारी बनवण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु ती बनवत असताना आक्रमक खेळणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. चांगल्या प्रकारे ठाऊक आहे दोन्ही फलंदाजांना, सेमीफायनल मॅच आहे, प्रत्येकी 5 षटकांची लढत आहे. 1-2 ओव्हरमध्ये मला वाटतं सावध पवित्रा असेल, त्यानंतर आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल. ऑन द राईट चिप केलाय फक्त, मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज बाद. कॅप्टन इज गॉन. यावेळेस चिप केलंय आणि कुठेतरी सापळ्यात अडकवलंय. प्रवृत्त केलं होतं स्टेप आउट होण्यासाठी, त्यानंतर मात्र गती परिवर्तन केलं आणि हलक्याने चिप करण्याच्या नादामध्ये आपण पाहू शकता सुरुवातीला स्टेप आउट झाले, त्यानंतर फक्त हलक्याने चिप केलं कव्हर्समध्ये, क्षेत्ररक्षक होतो इनफिल्डच्या आतमध्ये. एक सॉफ्ट डिसमिसल आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होतोय VR स्पोर्ट्स संघाचा.
आपण रिप्लेमध्ये पाहू शकता थोडासा इनसाइड आउट झाला होता आणि हलक्यात चिप केलं. क्षेत्ररक्षक चांगल्या पोझिशनमध्ये येतात आणि कटोरे वाटते संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा अभ्यास करून आलाय VR स्पोर्ट्स संघाचा. गोलंदाज अशफाकने ठरवलं की गती अजिबात द्यायची नाही. खूप लवकर मयूर पाटीलने हा फटका खेळला होता. इनसाइड आउट खेळण्याच्या नादात कॅप्टनलाच झेल देऊन तंबूत परतलाय. रुपेशने झेल टिपला आणि चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे गोलंदाजीमध्ये आपल्याला संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा टीमच्या माध्यमातून. टॉस फार महत्वाचा होता. कॅप्टनने उल्लेख देखील केला होता आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला. काही लहान मुलं देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. मला वाटतं प्रियांशी आलेली आहे. आपलं हार्दिक स्वागत. हा बॉल मात्र स्क्वेअर आहे. पहिली अवांतर धाव मिळते VR स्पोर्ट्सला. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. 5 षटकांमध्ये 40+ जाण्यासाठी देखील आता मला वाटतं की भरपूर संघर्ष करावा लागणार आहे फलंदाजांना. चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅट्समन रिशो आलाय. यावेळेस चांगला फटका हुक केलाय. बॉल निघून जातोय अगदी वेकेंड एरियामधून. लॉंग लेग सीमारेषा पार. सेमीफायनल मॅच मधील पहिला चौकार. त्या टुर्नामेंटचा हा 355वा चौकार तुम्ही पाहिला आणि खूप चांगल्या पद्धतीने हा चौकार कुठेतरी धावांना आकार देऊन गेला. धावांचा आलेख उंचावून गेला. पाहू शकताय चेंडू थोडासा खराब होता. हाफ ट्रॅकर होता. थोडीशी उसळी देखील मिळाली होती. लेग साईड सोडून जाणारा बॉल होता आणि यावेळेस मात्र चौकार खेचला गेला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेरचा. 4 धावांची वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 8 या आकड्यावर. गडी बस झाले 2. सन्माननीय जय पटेल यांचं आगमन झालं. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आमच्या प्रियांशी स्टुडिओमध्ये. बघा प्रियांशी स्टुडिओमध्ये सर्व मान्यवर सर्व आमचे टेक्निकल ऑपरेटर्स देखील आहेत आणि प्रियांशी पटेल तुम्हाला स्क्रीनमध्ये पाहायला मिळते ज्यांच्या नावाने हा स्टँड ओळखला जातो आणि एक मोठं स्पर्धेचं एक वलय प्रियांशीच्या अवतीभोवती फिरते कारण तिच्या नावामुळेच आमचा कॉमेंट्री बॉक्स मात्र तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अशा प्रकारचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. प्रियांशी स्टुडिओ एक वेगळीच फिलिंग येत असते. असं वाटतं की इंटरनॅशनल सामन्यांचं धावतं समालोचन आपण करतोय की काय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धाव झळकतायत 1 बाद 8. सुरुवात चांगली केली होती गोलंदाज अशफाकनं. मात्र शेवटचा चेंडू थोडासा स्वेर राहिला. नवीन षटक घेऊन गोलंदाज शरद. सुरेख बॉल. या गोलंदाजाकडे वेग आहे. पहिल्या षटकामध्ये बोटांचा वापर करताना दिसला गोलंदाज अशफाक. चेंडू वळवण्यावर त्याने भर दिला. स्लोवर चेंडू टाकले. मात्र शरद एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे आणि जेव्हा वेगवेगळ्या शैलीचे गोलंदाज तुमच्याकडे असतात तेव्हा तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हरायटी असते आणि त्याचा फायदा निश्चितच होत असतो. शरद वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस विट मिळाली होती. फायदा उचलता आला नाही. कट करायचा होता बॉल. पॉइंटचा खेळाडू देखील सर्कलच्या आतमध्ये आहे. संधी चांगली होती फलंदाजाकडे मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. थोडंसं स्क्वेरिश खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आपण पाहिलं तर थोडासा गुडलेनचा आखुटमध्ये चेंडू होता. त्यानंतर पिचिंग झाल्यानंतर उजवीष्टी सोडून जाणारा बॉल होता आणि पोझिशन देखील प्रॉपर घेतली गेली होती. कट करण्याचा प्रयत्न झाला होता पण मात्र कुठेतरी समन्वय होत नाहीये. उंचीचा कुठेतरी व्यवस्थित मोजमापन केलं जात नाहीये फलंदाजाकडून. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र कनेक्ट झालाय. ऑन साईडला खेळलाय. थोडासा हवेत करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेट मध्ये चेंडू स्टॉप केला जाईल. दुसऱ्या धावाचा कॉल आहे. धोकादायक ठरू शकेल पण मात्र वाऱ्याच्या वेगाने या 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पोहोचेल 10 वर. फार इम्पॉर्टंट मॅच आहे. प्रेशर भरपूर असणार आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर. एक चांगला फटका होता. बॅकफुटला जाऊन हा फटका मारला होता डावखुरा फलंदाज रिशूने. 2 धावांनी त्याने स्वतःचं अकाउंट ओपन केले. तिसऱ्या चेंडूचा सामना करत असताना ललित देखील चांगली बॅटिंग करतोय. 6 धावांचं योगदान दिले. टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन ड्राईव्ह करत असताना फलंदाज 1 धाव जरूर मिळेल. फिल्डर अतिशय वेगाने आलाय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात गोलंदाजानं आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. भरपूर क्लोज आहे मला असं वाटतंय. त्यामुळेच पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. भरपूर घाई केली असं वाटतंय फलंदाजांनी कारण थेट फिल्डरकडे बॉल गेला होता. फिल्डरचा देखील चांगला प्रयत्न तुम्ही पाहू शकाल. लॉंग ऑनचा खेळाडू अतिशय वेगानं बॉलवर आलाय आणि त्यानंतर त्याची फेक देखील वाखाणण्याजोगी आहे. खरं तर नॉन स्ट्रायकर्स एंडला देखील संधी होती आणि भरपूर दूर दिसतोय फलंदाज. बॅट्समन रिशूला कळून चुकलंय की काय झालंय. रेड सिग्नल. फलंदाज धावबाद. तिसरा धक्का लागलाय VR स्पोर्ट्स टीमला. खूप अडखळणारी सुरुवात.
चाचपडत खेळतायत फलंदाज असंच म्हणावं लागेल. एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के लागतायत. धावफलकावर फक्त 11 धावा आणि 3 गडी बाद झालेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बघा, कप्तान खूप महत्वाचा विषय असतो कुठल्याही संघाचा, आणि कप्तान बाद झाल्यानंतर मात्र पुढील फलंदाज देखील त्यांची जबाबदारी स्वीकारत नाहीये. प्रयत्न चांगला होता 2 धावा पूर्ण करण्याचा, पण मात्र थ्रो तितकाच अचूक होता. मला असं वाटलं होतं की नॉन स्ट्राईक एंडला थ्रो गेला असता तरी देखील धावची सुरुवात फलंदाज बाद करता येऊ शकला असता, पण मात्र क्षेत्ररक्षकाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचूक थ्रो आला आणि विकेट डाऊन झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा आणि गडी बाद झालेत ते म्हणजेच एकूण 3. अतिघाई संकटात नाही, घाई केली त्यामुळेच फलंदाज बाद झालाय. खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. अजूनही भरपूर वेळ आहे या डावामध्ये. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर देखील 3 षटकं तुम्हाला खेळायची आहेत. नवीन बॅट्समन जय चव्हाण धरून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र स्वेर आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज शरदला. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप भेदक मारा केलाय शरदनं. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहयोग स्पोर्ट्स गौरीपाडा टीमच्या माध्यमातून. आणि कॅप्टन रुपेशनं कॅप्टनशिप देखील चांगली केली आहे. त्यांनी गोलंदाजांचं रोटेशन चांगलं केलेलं आहे. फील्ड प्लेसमेंट त्याचे पाहण्यासारखे राहिलेत. यावेळेस फ्रंट फुटला येऊन फक्त पुश केलाय, ढकललाय बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. जबरदस्त फिल्डिंग, आउटस्टँडिंग पीस ऑफ फिल्डिंग. फक्त एकच धावीवर समाधान व्यक्त करावं लागलंय फलंदाज जय चव्हाणला. चांगला फलंदाज आहे, चांगल्या टच मध्ये दिसलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मोठ्या इनिंग्स जरूर त्याने खेळलेल्या नाहीत, परंतु त्याचं टायमिंग अफलातून राहिलंय या महापौर चषकामध्ये. आज खऱ्या अर्थानं गरज आहे VR स्पोर्ट्सला जय चव्हाणच्या एका मोठ्या खेळीची. सिंगलच्या मदतीनं धावफलक थोडासा पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या झाली आहे 3/13. नक्कीच अँकर रोल अदा करावा लागेल कुठेतरी एका फलंदाजाला. आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारावा लागेल. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली ऑफ ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक येईपर्यंत थोडासा फंबल झालाय. दुसऱ्या धावाचा कॉल पूर्ण केला जातोय. बघा, थोडंसं फंबल आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल आणि पोहोचेल 15 या आकड्यावर. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. पहिल्या षटकानंतर 8 होत्या, त्यानंतर आता त्या पुढच्या षटकामध्ये 7 आल्यात. म्हणजे जवळपास 8ची इकॉनॉमी राखली आहे ती म्हणजेच VR स्पोर्ट्सच्या संघाने. विकेट डाऊन होत आहेत पण मात्र धावा देखील होत आहेत. VR स्पोर्ट्स हा संघ तुम्ही पाहत आहात की सेमीफायनल मध्ये खेळतो आणि त्यामुळेच आज सकाळच्या सत्रामध्येच प्रियांशीचं आगमन देखील झालेलं आहे. प्रियांशी स्टुडिओमध्ये जय पाटील यांच्यासोबत तुम्ही तिला पाहू शकाल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर, 3 गडी महत्वाचे बाद झालेले आहेत. शेवटच्या बॉलवर 2 धावा पूर्ण केल्या फलंदाजांनी आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगानं त्यांनी पळून पूर्ण केली होती. फिल्डर आतिशवर थोडंसं प्रेशर त्यांनी निर्माण केलं आणि त्या प्रेशरमध्ये आपण पाहिलं की फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली, थोडंसं फंबलिंग झालं आणि त्यामुळेच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. बघा सर, कमजोर कोणी नसते, फक्त त्याच्या वेळेने थोड्या वेळेसाठी त्याची साथ सोडलेली असते आणि कुठेतरी VR स्पोर्ट्सच्या वेळेने थोडी साथ सोडले, वेळ परत येण्याला वेळ लागणार नाही. ललित चांगली बॅटिंग करतोय मनीष. त्यांनी 8 धावांचं योगदान दिलंय. फक्त 4 चेंडूंचा सामना केलाय. सलामीवीर आहे. त्याला जर कोणाची साथ मिळाली, जयची साथ मिळाली तर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. अतिशय गोलंदाजीला छोट्या बॅटलीचा वापर करत चेंडू तडकावलाय कव्हर्स मध्ये. 1 धाव पूर्ण केली जाते. सेन्सिबल फलंदाजी. नक्कीच सॉफ्ट अँड पुश पाहायला मिळाला कव्हर अँड पॉइंट मध्ये आणि चांगली रणनीती आहे. जर धावा बनवण्यासाठी जर त्रास होतोय, मोठा फटका मारताना थोडा त्रास होतोय, तर हलक्यातने खेळून धावा जोडण्यामध्ये काय खोटं आहे. त्यामुळे मात्र खूप चांगल्या पद्धतीने या धावा गोळा केल्या जात आहेत. आतिश 1 सेकंड राईट मोर द विकेट. यावेळेस जोरदार प्रहार केलाय थ्रू द कव्हर्स. लवली शॉट अँड बॉल इज रेसिंग अवे टुवर्ड्स द बाउंड्री फॉर 4 रन्स. मॅग्निफिसंट शॉट. नक्कीच मी तर म्हणेन दिखाए कुछ और दिया कुछ और. या अगोदर आपण पाहिलं त्याच दिशेने फक्त 1 धाव पूर्ण केली होती, पण त्यानंतर मात्र पाहिला तसाच चेंडू हाताळला जातोय. कव्हर्सला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करून हात चौकार पत्ता केला जातोय. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड परफेक्ट वापरतोय VR स्पोर्ट्स. आत्मविश्वास दुणावलेला दिसतोय फलंदाज ललितचा. असं वाटतं की तो एखाद्या वेगळ्याच खेळपट्टीवर खेळतोय की काय. भरपूर कॉन्फिडन्स दाखवलाय. यावेळेस ऑन साइडला लॉफ्टेड फटका आहे. जास्त एलिव्हेशन नाहीये. काव कॉर्नरला फिल्डर तैनात. फंबलिंग झालीये, खूप मोठी फंबलिंग आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. जबरदस्त बॅटिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स ॲज वेल. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय ललितच्या माध्यमातून आणि त्याला बऱ्यापैकी यश देखील मिळतंय. कदाचित या मैदानावर सराव करण्याचा फायदा होतोय VR स्पोर्ट्स संघाला आणि या मैदानाच्या कानाकोपरा माहिती आहे कुठे जास्त धावा येऊ शकतील आणि तोच अभ्यास कुठेतरी फायदेशीर ठरतोय. गोलंदाज आतिश.
लोअर फुल टॉस यावेळेस देखील चांगलं टायमिंग साधलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर शरद आहे. यावेळेस मात्र एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, मजबूत पकड पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे या सामन्यावर. संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा टीमची ती पकड थोडीशी सैल होताना दिसते या षटकामध्ये. संयम खूप चांगला मित्र आहे माणसाचा आणि कुठेतरी संयमाने खेळतोय VR स्पोर्ट्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता. आपण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर्सला ड्राईव्ह केलं जातं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शेंडू अडवे परत क्षेत्राचा तो फंबलतोय. बाटी बॅकअप होता म्हणूनच की हा चौकार वाचला गेलाय. जर बॅकअप नसता तर मात्र हा चौकार येऊ शकला असता. या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. काय नेत्रदीपक फटके मारले जात आहेत. जास्त शक्तीनिशी खेळण्याचा प्रयत्न होत नाही. अचूक टायमिंगच्या जोरावर फटके खेळले जात आहेत थ्रू दी ऑफ साईड. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं लॉंग ऑफ फिल्डरच्या माध्यमातून, नाहीतर चौकार जरूर पाहायला मिळाला असता. आतिथचं मागडं षटक. यावेळेस ऑन साईडला बॉल तडकावलाय परंतु गॅप मिळत नाहीये. वाईडिश डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. फक्त सिंगल येते. दोन्ही फलंदाज फार कॉन्फिडंट दिसत आहेत आणि ही चांगली बाब म्हणावी लागेल VR स्पोर्ट्स या टीमसाठी. 3 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावर धावा झळकतायत 3 बाद 26. चांगली अवस्था आहे आणि नक्कीच पुढचा जो सामना असेल त्या संघांना मी विनंती करतोय पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. वडवली बी आणि जीवदानी बामणडोगरी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हा पहिला डाव समाप्त होण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचंय. वडवली बी आणि जीवदानी बामणडोगरी. आणि त्यानंतर तिसरा सामना असेल जयदुर्गा सुरई विपक्ष जय हनुमान सरवली. चौथा सामना असेल नंदकुश स्मृती खारबाव विपक्ष आईदेवी वडुनवकर. 5वा सामना असेल चॅलेंज विपक्ष मॅगी 11. 6वा सामना असेल जय म्हसोबा पिंपळास विपक्ष माऊली स्पोर्ट्स. 7वा सामना असेल बर्फानी बाबा गोरसई विपक्ष प्रेमनाथ 11 मुरबी. आणि 8वा सामना असेल या 7च्या दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध तिसऱ्या सामन्यातील विजेता संघ, अर्थात वडवली बी आणि जीवदानी बामणडोंगरी या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जयदुर्गा सुरई आणि जय हनुमान सरवली यांच्यामधील विजेता संघ. 9वा सामना असेल ज्युनियर कॅटेगरीचा आणखी एक सेमीफायनल सामना अंजुमन स्पोर्ट्स विरुद्ध सुरेश एंटरप्राइजेस पाय. 10वा सामना ओपन गटातून धनेश 11 कुक्से विरुद्ध रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 11वा सामना देखील ओपन गटातून असणार आहे. आजच्या 5व्या सामन्यातील विजेता संघ अर्थात चॅलेंज आणि मॅगी यांच्यामधून जिंकणारा संघ विरुद्ध आजच्या 6व्या सामन्यातील विजेता संघ अर्थात जय मसोबा पिंपळास आणि माऊली स्पोर्ट्स यांच्यातील विजेता संघ. आजचा 12वा सामना ग्रामीण गटातून असणार आहे. आजच्या 4थ्या सामन्यातील विजेता संघ नंदकिशोर खारबाव आणि आई देवी वडुनवकर यांच्यामधील विजेता संघ. शरदचा हा बॉल चांगला बॉल होता. खोलवर टप्प्याचा, त्याला उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन डावीकडे अर्थात ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न फसलाय. कुठली धाव मिळत नाही या बॉलवर. आता चेंडू उरलेत फक्त 11. लॉंग वे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वारंवार ऑन साईडलाच हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न होतोय पण मात्र पदरात अपयश आलंय. पुढचा बॉल गोलंदाजीमार्फत गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कवचला खूप चांगला स्टॉप केला जातोय बॉलला. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खूप चांगलं रणनीती आहे या 2 फलंदाजांचं. कारण झटपट 3 फलंदाज बाद झाले होते आणि आता मिडल ऑर्डरला मात्र कुठेतरी पुढे येऊन धावांना आकार देण्याची गरज होती आणि खूप चांगली भागीदारी बनली या दोघांची. जय खेळतोय 6 वर, ललित खेळतोय 15 वर. पुढचा बॉल लोवर फुल टॉस होता, व्यवस्थित कनेक्ट झाला आणि या चेंडू मात्र गलीमध्ये निघून जातोय. दरम्यान खूप चांगला स्टॉप केला जातो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल तो म्हणजेच 28 वर. एक समाधानकारक स्थिती दोन्ही संघांसाठी पाहायला मिळत आहे सध्या तरी. एखादा संघ फार पुढेच गेलाय असं देखील नाहीये, एखादा संघ फार मागे पडलाय असं देखील नाहीये. म्हणजेच काय तर आपल्याला खूप चांगला संघर्ष चेंडू आणि बॅट मध्ये पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस लोअर फुल टॉस बॉटम एंडचा वापर करत असताना गॅप मध्ये ढकलून दिलाय बॉल. ऑन साईडला मिसफील्ड आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होत आहेत. एक चांगला फटका होता. आत्मविश्वास तर पहिल्या बॉल पासूनच दाखवलाय फलंदाज जय चव्हाणनं आणि त्याचप्रमाणे ललितचं विशेष कौतुक व्हायला हवं, कारण 3 फलंदाज त्याच्या अगदी डोळ्यांसमोर बाद होत गेले परंतु त्याने एक बाजू लावून धरली. नक्कीच प्रियांशी स्टुडिओमध्ये आमचे प्रियांशी दिदी देखील उपस्थित आहेत आणि VR स्पोर्ट्सला ते मोटिवेट करण्यासाठी आले आहेत, तर त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय आणि स्वागत करतोय आमच्या प्रियांशी स्टुडिओमध्ये. तिच्या जोडीला तिची मैत्रीण त्रिशा देखील आहे. होलो टप्प्याचा बॉल सुरेख बॉल होता. यावेळेस पूर्णपणे बीट केलाय फलंदाजाला. शरदच्या चेंडूंवर मोठमोठे फटके खेळणं म्हणजे तारेवरची कसरत आहे.
नाही, पण ती कसरत देखील खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केली जाते, कारण योग्य त्या चेंडूला योग्य तो सन्मान दिला जातोय, खालून खेळ देखील जाते, कधी कधी हवाई सफर घडवली जाते. एकंदरीत पाहिलं तर एक शिस्तबद्ध खेळ चाललाय पहिल्या डावामध्ये VR स्पोर्ट्स संघाचा, आणि कुठेतरी कुरघोडे करण्याचा प्रयत्न करतोय शरद. शरदचा शेवटचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका आहे, परंतु काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहे. त्या फिल्डरला देखील भरपूर बिझी ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहिले की सुरुवातीपासूनच काऊ कॉर्नर रिजनमध्ये जास्त फटके खेळण्यात आलेले आहेत आणि कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, हे 2 ते 3 जे एरियाज आहेत तिथे भरपूर फटके खेळण्यात आलेले आहेत. फक्त सिंगल आली या चेंडूवर आणि 5च धावा आपल्या दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या शरदनं. त्यांनी गडी बाद केला नाही, मात्र 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा त्यांनी खर्च केल्या. 4 षटकांची समाप्ती, धावसंख्या 3 बाद 31. 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स VR स्पोर्ट्स. चांगली धावसंख्या बनवली या मैदानावर मी सांगेन, कारण पाहिलं तर अजूनही सकाळचं सत्र आहे, बॉल व्यवस्थित ट्रॅव्हल होत नाहीये वातावरणाचा तुम्ही अंदाज घेतला तर, आणि म्हणून कुठेतरी मैदानाच्या समतल फटकेबाजी केली जाते VR स्पोर्ट्स संघाकडून. एकंदरीत या डावामध्ये फक्त एकच षटकार आलाय, अन्यथा बाकी सर्व धावा या मैदानाच्या समतल खेळून पूर्ण केल्या जातात. एक चांगली यस, तर यावेळेस आता चौकाराच्या माध्यमातून डील केली जाते. वारंवार 4-2-1 या धावाच पाहायला मिळते, आणि क्षेत्ररक्षकांची मनस्थिती कुठेतरी दळमळते. आपण पाहिलं तर वारंवार मिसफील्ड होत गेल्यात, आणि त्या मिसफील्डचा फायदा कुठेतरी होतोय VR स्पोर्ट्स संघाला, आणि जवळपास मिसफील्डच्या माध्यमातून 7 ते 8 धावा अजय सर एक्स्ट्रा घेतल्या गेल्यात VR स्पोर्ट्स कडून. आपण पाहू शकते सन्माननीय विलास साहेब आनंद घेत आहेत या VR स्पोर्ट्सच्या मॅचचा. नक्कीच घरचं मैदान आहे आणि घरचा संघ खेळतोय. रोशनचा पहिला बॉल उचलून फेकून दिलाय, मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. सुरेख झेल टिपला जातोय सीमा रेषेलगत. फलंदाज बाद जय चव्हाण. नक्कीच 5वं षटक आहे आणि कुठे संयम भरकटतोय, कारण सुरुवातीपासून चांगला खेळ होत होता, मैदानाच्या समतल फटकेबाजी होत होती, पण त्यानंतर आता शेवटच्या षटक असताना कुठेतरी हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केला गेला, आणि या 5व्या षटकामध्ये ते यश मिळते. संयुक्त संघाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला हवेत खेळले होते, आणि काऊ कॉर्नरला खूप चांगला झेल स्वीकारला गेला. सीमारेषेच्या अगदी अलीकडे हा झेल स्वीकारला गेलाय. प्रयत्न चांगला होता पण अपयश. निश्चितच जेवढं एलिव्हेशन पाहिजे होतं तेवढं एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये, त्यामुळेच फिल्डरला क्लिअर करू शकला नाही. वाईड मिड विकेट सीमारेषेलगत हा झेल समाप्त करण्यात आलेला आहे चिरागच्या माध्यमातून. अतिशय चांगला झेल, आणि फलंदाज बाद झालाय जय चव्हाण. जयने बाद होण्यापूर्वी 9 धावांचं योगदान दिलं. 10 चेंडूंचा सामना केला. थोडीशी स्लो इनिंग्स त्याची पाहायला मिळाली. सुरुवात चांगली केली होती त्याने, मात्र त्यानंतर काही निर्धाव चेंडू देखील खेळले. फलंदाज बाद झाला तर प्रियंशी दिदीच्या चेहऱ्यावर देखील थोडीशी निराशा जाणवली, कारण आपल्या संघातला फलंदाज बाद झालाय. पुन्हा बॉल हवेत, आणि आणखी एक सुंदर झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का या शेवटच्या षटकामध्ये VR स्पोर्ट्सला. ललित इज ऑल्सो वॉकिंग बॅक टू द पेव्हिलियन. दोन्ही सेट बॅट्समन हे मात्र तंबूच्या दिशेला परत गेलेले आहेत. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस पेटेड स्ट्रोक कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. जास्त उंच गेला नव्हता, आणि फिल्डर देखील प्रॉपर पोझिशनमध्ये आलाय, आणि बॅक टू बॅक 2 हादरे बसवलेत VR स्पोर्ट्स संघाला, आणि कुठेतरी या सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय गौरीपाडा. आणि कुठेतरी आता या 4 बॉलमध्ये सामन्याचं चित्र पूर्णपणे आपल्या दिशेने झुकवलंय गौरीपाडा संघाने. कौतुक करावं लागेल संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा टीमच्या गोलंदाजांचं. कलेक्टिव्ह बॉलिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जास्त धावा कुठल्याच गोलंदाजाने खर्च केलेल्या नाहीत. पहिल्या षटकामध्ये आशफाकनं 8 धावा देऊन 2 गडी बाद केले. त्यानंतर शरदचा स्पेल खूप इकॉनॉमिकल होता. आतिशनं 11 धावा जरूर खर्च केल्या, आणि रोशननं पहिल्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केलेत. यानंतर बामण डोंगरी आणि वडवली बी अशी मॅच असेल ग्रामीण गटातून. हॅट्रिक बॉल उंच उडवलाय, लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली. झेल टिपला जातोय आणि हॅट्रिक पूर्ण. रोशन मात्रेनं केली आहे कमाल. अप्रतिम गोलंदाजी. महापौर चषक 2021 मधील ही 5वी आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळत आहे. पहिली हॅट्रिक आईदेवी वडुनवगर टीमच्या धीरज धुमाळेने पूर्ण केली होती, आणि आज या सेमीफायनल मॅचमध्ये ही फारच मोठी हॅट्रिक म्हणावी लागेल, कारण फार महत्त्वाची मॅच आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष. लॉफ्टेड फटका मारण्यात आला, परंतु मिस टाइम स्ट्रोक होता, आणि लॉंग ऑफला फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. तिन्ही फलंदाज झेलचितच्या रूपात बाद झालेत. जयेशची खेळी संपुष्टात आले, 0वर बाद झालाय. कल्पेशकडे स्ट्राईक असणार आहे. कल्पेश सिनियर, 2 कल्पेश आहेत VR स्पोर्ट्सकडे, आणि नवीन बॅट्समन आलाय ऋतिक, जो त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ऋतिक असेल, मयूर पाटील असेल, त्याचप्रमाणे
बंटी चांगला आक्रमण आहे VR स्पोर्ट्सकडे देखील, परंतु या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावतोय गोलंदाज रोशन मात्रे. एकही धाव पहिल्या 4 चेंडूंवर त्याने खर्च केलेली नाही. अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाजांना आणि फलंदाजांना वारंवार त्यांनी बाद देखील केलेला आहे. त्यामुळेच कुठेतरी थोडासा बॅकफुटला दिसतोय VR स्पोर्ट्स संघ. 31 धावा धावफलकावर 6 गडी बाद. हा बॉल मात्र स्वेअर आहे. पहिली धाव या षटकामध्ये खर्च केली जाते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सरसावत असताना 6 बाद 32. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. 3 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर जय चव्हाण आणि ललित या 2 फलंदाजांदरम्यान, मात्र शेवटच्या षटकामध्ये आणामारी करण्याच्या प्रयत्नात ते दोघे देखील बाद झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पेज ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये. चांगला फटका जरूर आहे, परंतु लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. धावचीची संधी होती परंतु ती गमावली आहे गोलंदाज रोशननं. थ्रो कलेक्ट करू शकला नाही. अतिशय महत्वाची ही धाव आहे. एक धाव महत्वाची आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना 6 बाद 34. शेवटचा बॉल फेस करेल कल्पेश. मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता आहे या चेंडूवर VR स्पोर्ट्सला. रोशन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र अचूक टायमिंग नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. विकेट किपर कडे थ्रो आणि यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज धाव बाद. म्हणजेच एकच धाव मिळाली शेवटच्या बॉलवर. इनिंग समाप्त झाली VR स्पोर्ट्स टीमची या सेमीफायनल मॅच मध्ये. ज्युनियर गटातून ही सेमीफायनल मॅच VR स्पोर्ट्स विरुद्ध संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला आणि तेवढीच चांगली फेक देखील. विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्याने चेंडू कलेक्ट केला आणि लगेच एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 35. आणि विजयासाठी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 5 षटकांमध्ये फक्त 36 धावा बनवाव्या लागतील या सेमीफायनल मॅच मध्ये संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा टीमला. आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. ग्रामीण गटातून खूप मोठी मॅच. पलक एंटरप्राइजेस वडवली बी डोंबिवली विभागातील एक नामवंत संघ, त्यांच्या विरोधात रायगड विभागातील एक नामवंत संघ असणार आहे जीवदानी बामण डोंगरी. दोन्ही संघांचे कॅप्टन्स सज्ज होत आहेत टॉससाठी आणि त्यांच्या समवेत जोडले जात आहेत माझे सहकारी समालोचक मनीष पाटील. नक्कीच आमचे सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्स. यावेळेस चांगला फटका हुक केलाय. बॉल निघून जातोय. वेगाने आलाय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. यावेळेस जोरदार प्रहार केलाय थ्रू द कव्हर्स. लवली शॉट अँड बॉल इज रेड. पहिला बॉल उचलून फेकून दिलाय, मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. स्ट्रेकचे टीमला बॉल हवे. उडवलाय लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली. जेल टीमला जातोय आणि हॅट्रिक पूर्ण. चॅलेंजचे सिनियर मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतोय आपण टॉससाठी या. पुढील सामन्याचा टॉस तुमच्या शुभ हस्ते होणार आहे. चला कॅप्टन्सने देखील यायचंय. वडवले बी आणि जीवदानी बामण डोंगरी असा सामना आजच्या दिवसाला दुसरा असणार आहे. स्पर्धेचा 10वा दिवस आहे आणि 10 दिवस सर्वांनी एन्जॉय केलेत, प्रेक्षकांनी सुद्धा आणि क्रिकेटपटूंनी सुद्धा. तर एका बाजूस आपण पाहू शकताय महापौर चषक असं अंकित केलेलं गेलेलं आहे आणि प्लीज आपण आणि एका बाजूस चॅलेंज स्पोर्ट्स अंकित केले. तर विजू काकांच्या शुभ हस्ते चॅलेंज स्पोर्ट्स आणि महापौर चषक टॉस केला जातोय. सन्माननीय विजय ठाकरे साहेब जे चॅलेंजेस सिनियर मेंबर्स आहेत, महापौर कॉल केला जातोय. महापौर चषक अंकित केलेलं नाणं येते. मी सन्माननीय विजय काकांना विनंती करतो पुन्हा एकदा VIP डेस्क स्थानापन्न व्हायचे, थांबायचे. तर नाणेफेक जिंकले वडवली या संघाने. सकाळचं सत्र आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मग या 10 दिवसामध्ये आढावा घेतला असेल की या मैदानामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा येऊ शकतील किंवा कुणाला टार्गेट केलं जाऊ शकेल. तर एकंदरीत तुमच्या स्क्वॉडमध्ये नवीन चेहरा पाहायला मिळेल की तीच टीम घेऊन तुम्ही खेळणार आहात? नाही, तीच टीम आहे आणि आम्ही इथे जिंकण्याचा प्रयत्न नक्की जिंकण्याचा प्रयत्न करा. तर सर्वात जास्त विश्वास तुमच्या कुठल्या खेळाडूवर आहे जो तुम्हाला या सामन्यामध्ये विजय मिळवून देऊ शकेल? विशाल पाटील आहे आणि ऋतिक पाटील. तुमचा रोल या मॅचमध्ये काय असेल? नक्कीच गोलंदाजी. तर जीवदानी बामण डोंगरी नाणेफेक हरलात आणि निर्णय तुम्हाला आला तर म्हणजे काय तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. तर मनासारखा निर्णय आहे की मनाविरुद्ध निर्णय आहे? मनासारखा आहे निर्णय. बॅटिंग आम्हाला पाहिजे होती.
तर बॅटिंग करायची आहे म्हणजे मनामध्ये बॅटिंग करायचा निर्णय आहे म्हणजेच काय एका मोठ्या टार्गेटपर्यंत मजल मारण्याचा विचार नक्कीच असेल. तर मॅजिकल फिगर कुठला असेल ज्या फिगरपर्यंत जाण्याचा तुमची इच्छा आहे? आमचे 50-55 धावांपर्यंत जाण्याचा आणि महत्त्वपूर्ण फलंदाज ज्यांच्यावर तुमचा सर्वात जास्त विश्वास? तकदीर, कल्पेश, संदेश हे तीन. 10 दिवस हा क्रिकेटचा सोहळा तुम्ही अनुभवताय तर नक्कीच या मेयर चषक 2021 बद्दल काय सांगाल? नक्कीच थोडंशे मितभाषी आहेत पण सर्व नागरिकांनी ही स्पर्धा एन्जॉय केली. नाणेफेकीचा कॉल झाला तर म्हणजेच वडवली बीच्या बाजूने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते म्हणजेच जीवदानी बामंडवर्गीय संघाला फलंदाजी करण्यासाठी. ओव्हर टू यू प्रियांशी स्टुडिओ. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद मनीष पाटिल. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है मेयर कप 2021 भिवंडी में. और जो भी दर्शक स्टैंड्स में मौजूद है उन सभी से हम एक बार फिर से रिक्वेस्ट करते हैं चैलेंज ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से कि मास्क का इस्तेमाल करें और सोशल डिस्टेंस का ध्यान रखें. चलते हैं खेल की तरफ. टारगेट बहुत बड़ा नहीं है, मात्र 36 रन बनाने हैं 5 ओवर्स में. ये सेमीफाइनल मुकाबला जीतने के लिए संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाड़ा टीम को कैप्टन मयूर पाटिल को जो अपेक्षा थी बल्लेबाजों से उससे थोड़े कम रन बनाए हैं बल्लेबाजों ने, लेकिन अब जो है उसी पर उनको संघर्ष करना पड़ेगा. गेंदबाजी अटैक अच्छा है, गेंदबाज अच्छे फॉर्म में भी चल रहे हैं, खासतौर पर खुद कप्तान मयूर. ऋतिक जो पहला ओवर लेकर तैयार है वो भी अच्छे फॉर्म में है. बंटी एक अच्छे विकल्प है उनके पास. कल्पेश बढ़िया गेंदबाजी कर सकते हैं. तो अच्छा आक्रमण है, लेकिन पहले 2 ओवर्स बहुत महत्वपूर्ण मेरे ख्याल से. उसमें कुछ विकेट्स निकालने होंगे और इकोनॉमिकल गेंदबाजी करनी पड़ेगी. सलामी बल्लेबाज सौरभ और उनके साथ रोशन मात्रे. सौरभ स्ट्राइक लेने की तैयारी में. एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग और 6 खिलाड़ी बाउंड्री पर. पहली गेंद दिशा दिखाई है डिप कवर पॉइंट की तरफ. फील्डर मौजूद है वहां पर. पहली गेंद पर 1 रन. एक रन बहुत महत्वपूर्ण सेमीफाइनल मुकाबला है, लो स्कोरिंग मैच बन गया है. तो ऐसे में फील्डर्स की जिम्मेदारी काफ़ी ज़्यादा बढ़ जाती है. हमेशा फील्डर्स के कंधों पर जिम्मेदारी तो रहती ही है, लेकिन जब आपके बल्लेबाजों ने ज़्यादा रन्स नहीं बनाए हैं तो और भी ज़्यादा फील्डर्स को सतर्क रहना पड़ता है. गेंदबाजों को बहुत ज़्यादा टाइट बॉलिंग करनी पड़ती है. बल्लेबाजों की सोच क्या होगी ये भी बहुत बड़ा सवाल है. क्या आक्रामक खेलने का प्रयास करेंगे सलामी बल्लेबाज? क्या पहले ही 2-3 ओवर्स में मैच को एक तरफा करने की कोशिश होगी? कई सारे सवाल है. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार रिवर्स खेल दिया है, खूबसूरत शॉट. 4 रन. मेयर कप 2021 में स्विच हिट रोशन मात्रे का ट्रेडमार्क शॉट बन गया है. इससे पहले भी जो पारियां उन्होंने खेली है उसमें उन्होंने कमाल के स्विच हिट खेले हैं. हालांकि पहले मैं जब उनको देखता था 3 साल पहले की बात है, 2-3 साल पहले, तो वो ये शॉट कभी भी नहीं खेलते थे. लेकिन इस सीजन में कमाल का कंट्रोल भी नजर आ रहा है. कवर्स की दिशा में 4 रन. बघा आत्मविश्वास झळकत होता या रिव्हर्स खेळताना देखील. त्याच्याकडे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती, त्यामुळे हा चौकार कन्वर्ट करू शकलेत. अगली गेंद. अब देखिए सेंसिबल बल्लेबाजी, गेंद को आने दिया, लूज बॉटम हैंड पुश, कवर्स में धकेल दिया गेंद को 1 रन के लिए. ये बड़ी सूझबूझ भरी बल्लेबाजी है. रोशन मात्रे के पास थोड़ा बहुत अनुभव है, वो उसका अच्छा इस्तेमाल कर रहे हैं. गेंदबाजी भी कमाल की उन्होंने आखिरी ओवर में हैट्रिक ली और अपनी टीम को बहुत ही मजबूत स्थिति में पहुंचा दिया उन्होंने. जब वीआर स्पोर्ट्स की पारी समाप्त हुई, बहुत ही खूबसूरत ये महापौर चषक. और क्या जबरदस्त ग्राफिक्स है, एनिमेशन लाजवाब प्रिंस मूवीज द्वारा. चॉप कर दिया इस बार, अच्छी गेंद थी. तो दोनों बल्लेबाज ठान कर आए हैं कि एक आध बीच में बड़ा शॉट खेलना है, बाकी संयम दिखाना है, सिंगल डबल्स लेते रहना है, आराम से काम बन सकता है. ये स्पष्ट रणनीति नजर आ रही है सलामी बल्लेबाजों की. चांगली धावसंख्या आहे. बिनबाद 7 चांगली सुरुवात केली जाते या दुसऱ्या डावाची. कारण माहिती आहे लो स्कोरिंग टार्गेट जरी असलं तरी देखील आपण कुठेतरी चुकी केली तर मात्र लो स्कोरिंग टार्गेट सुद्धा पराभवाच्या छायेत आपण जाऊ शकतो हे माहिती आहे, म्हणून कुठेतरी सांभाळून क्रिकेट खेळतायत. फुल टॉस इस बार केवल दिशा भर दिखाई है, सीधे बैट से ड्राइव कर दिया है सामने की तरफ 1 रन के लिए. बढ़िया कंट्रोल के साथ बल्लेबाजी कर रहे दोनों भी बल्लेबाज. बल्ले के बीचों बीच लेकर खेल रहे हैं. आमतौर पर हालांकि सौरभ काफ़ी आक्रामक खेलते हैं, लेकिन पहली 2 गेंदों पर उन्होंने कोई जोखिम नहीं उठाया है. तो इससे पता चलता है कि जिम्मेदारी उन्होंने अपने कंधों पर ले ली है. इस बात को समझा है कि ये बहुत बड़ा मौका है उनको फाइनल में पहुंचने का, छोटा टारगेट चेज करना है. इस वजह से वो कोई ज़्यादा आक्रामक शॉट्स नहीं खेल रहे हैं, विकेट फेंकना नहीं चाहते हैं.
लेकिन विकेट चटकाने होंगे गेंदबाजों को। मैच में वापसी करने के लिए इस बार हल्के हाथों से फुल टॉस गेंद को टर्न कर दिया है डीप मिड विकेट की तरफ। एक रन पूरा किया। यहाँ पर मौका बन सकता था लेकिन सटीक थ्रो की आवश्यकता थी। रोशन थोड़े से उतावले नजर आए दूसरे रन के लिए। एक ही रन मिला है इस गेंद पर। स्कोर आगे बढ़ता हुआ संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाड़ा टीम का 9 रन बिना किसी नुकसान के। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। 36 का टारगेट है। बचे हुए 4 ओवर्स में जीतने के लिए केवल 27 रनों की आवश्यकता। कोई भी बता सकता है कि पलड़ा थोड़ा सा भारी हो गया है संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाड़ा टीम का। एक तो बॉलर्स ने उनके शानदार बॉलिंग की, फील्डर्स का अच्छा साथ मिला और बल्लेबाजी में दोनों सलामी बल्लेबाजों ने भी अच्छी शुरुआत की है। जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा एकच गणित असते, ते म्हणजेच काय तर मिळवा विकेट हेच आहे जिंकण्याचं सिक्रेट. कारण आता मात्र तुम्हाला विकेट घ्यावे लागतील, कारण आता या 2 फलंदाजांनी जम बसवलाय. एका षटकामध्ये 9 धावा म्हणजेच काय एक चांगल्या अवस्थेत आहे. 24 बॉलमध्ये 27 धावा म्हणजे बॉल अँड रनमध्ये फक्त 3चा डिफरन्स आहे. आणि म्हणूनच की काय करूया, हा डिफरन्स वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल. कप्तान खुद गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए मयूर पाटिल। पिछले 2 मैचेस में उनका प्रदर्शन लाजवाब रहा है। पहले मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी। इस सीजन में खासतौर पर उनकी रफ्तार बढ़ गई है। यॉर्कर्स का अच्छा इस्तेमाल किया उन्होंने। पैनापन नजर आया उनके बॉलिंग में और कप्तान उदाहरण देकर नेतृत्व करते हुए नजर आए हैं। पहली गेंद यॉर्कर का प्रयास था लेकिन छोटी बैकलिफ्ट से केवल दिशा दिखाई है एक्स्ट्रा कवर की तरफ। सौरव ऐसे खेल रहे हैं जैसे मानो वो ठंडा पानी भी फूक फूक कर पीते हो। ना असं वाटते दोन्ही फलंदाजाच्या डोक्यावर उलटाचा एसी ठेवलाय आणि कुठेतरी थंड वातावरण आहे त्यांच्याकडे आणि या थंड वातावरणामध्ये चांगला खेळ होतोय. सॉफ्ट हँड पुश केला होता. 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या 10 वर पोहोचवले. एक चांगली रणनीती, सोची समजी फलंदाजी. कप्तान मयूर पाटिल की अग्नि परीक्षा है। फील्डिंग चेंजेस उनके किस तरह के रहेंगे, बॉलिंग चेंजेस किस तरह के रहेंगे, काफी महत्वपूर्ण ये चीजें है। बढ़िया गेंद, रिवर्स स्वीप करना चाहते थे लेकिन तेज यॉर्कर पूरी तरह से छकाया वहां पर रोशन मात्रे को। इसी की मैं चर्चा कर रहा था कि मयूर पाटिल के बॉलिंग में काफी सुधार हुआ है इस सीजन में। नाही, शोल्डर खूप स्ट्रॉंग आहे आणि रिस्टचा सुद्धा चांगला उपयोग करतायत आणि खूप वेगाने चेंडू हाताळतात आणि पिचिंग देखील अचूक आहे. आपण पाहिलं एकंदरीत पूर्ण चॅलेंज कपमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून गोलंदाजी होते आणि कुठेतरी VR स्पोर्ट्ससाठी ती फायदेशीर होईल. वैसे देखा जाए तो जूनियर क्रिकेट का मयूर के पास भी काफी अनुभव है। इस बार बैकफुट पर जाकर हल्के हाथों से पंच किया है। दिशा दिखाई है कवर्स में। मात्र 1 रन। नाही, वारंवार व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं. या अगोदरचा बॉल पाहिला तर आपण थोडासा पुढे ठेवला होता. त्यानंतर आता बॉल थोडा आखूड केला, थोडीशी उसळी दिली बॉलला. बॉल पडल्यानंतर टॉस होतोय. म्हणजेच काय फलंदाजाला विचार करण्याचा वेळ देत नाहीये मयूर आणि त्यामुळेच फलंदाज देखील आरामात खेळतायत, सांभाळून खेळतायत. देखिए यहाँ से विकेट्स ही मुझे लगता है कि मैच में पूरी तरह से वापस ला सकते हैं VR स्पोर्ट्स को। इस समय स्थिति तो मजबूती नजर आ रही है संयुक्त स्पोर्ट्स की। अब आक्रामक शॉट खेलने का प्रयास ये होगा। बिट किया इस बार। कितनी देर तक खामोश रहेंगे बल्लेबाज, क्योंकि लेस देन रन बॉल इक्वेशन नहीं है। 1-2 बड़े शॉट्स तो उनको भी खेलने हैं और बड़े शॉट्स खेलने के चक्कर में दबाव में विकेट भी जा सकता है। थोड़ा सा दबाव बन रहा है बल्लेबाजों पर इस ओवर में, क्योंकि 2 डॉट गेंदें की है मयूर पाटिल ने। बढ़िया गेंदबाजी करते हुए कप्तान फिर से अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। गेंद पीछे जा रही है। शॉट फाइन लेग से नहीं रुकी। कम से कम 2 रन तो मिलेंगे। अब जाकर उठाया है और 2 रन पूरे। किस्मत का थोड़ा सा सहारा मिला बैट्समैन सौरभ को। एज लगा था बल्ले का। 2 रन मिले हैं। ये देखिए फिर से मिड विकेट की तरफ शायद वो खेलना चाहते थे। उठाकर खेलने की कोशिश, बड़ा इनसाइड एज और विकेट कीपर की कोशिश अच्छी थी लेकिन रोक नहीं पाए। हार्ड अटेम्प्ट होता. खूप आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता आपण पाहिलं तर आणि म्हणूनच की काय या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13. इस बार सही संपर्क है। स्लॉक स्विप और 6 रन। सहा धावा हा मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकेल या डावाचा, कारण या 6 धावाने मात्र धाव फलक वेगाने पुढे गेलाय आणि पोहोचलाय तो म्हणजेच 19 वर. आणि कुठेतरी मयूर देखील थोडेसे निराश आहेत, कारण त्यांच्याकडून 5 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळले गेले होते. त्यामुळे रिप्लेमध्ये पाहू शकता खूप चांगली स्लॉक स्वीप आहे. अक्षरशः कंट्रोल होतं ह्या स्ट्रोकवर आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क गेलाय 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ते म्हणजेच 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अब काम और भी आसान हो गया है बल्लेबाजों का। एक तो एक भी विकेट नहीं गिरा है, वो तो बहुत बड़ा प्लस पॉइंट है। 18 गेंदें शेष है, जीतने के लिए 17 रन चाहिए। ये देखिए स्क्वायर ऑफ द विकेट, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक ये ऑन साइड में। इसी की कोशिश कर रहे थे वो, मिड विकेट या फिर स्क्वायर लेग पर उठाने की कोशिश हो रही थी। एक बार बीट भी हुए, एक बार इनसाइड एज भी लगा, लेकिन आखिरकार
प्रयास जारी रखा उन्होंने और कोशिश करने वालों की हार नहीं होती। हालांकि मयूर की कोशिश भी बढ़िया थी, लेकिन अंतिम गेंद पर थोड़ी सी शायद चूक हुई और उस पर छक्का लगा। त्यांच्या चेहऱ्यावर अजूनपर्यंत पॉझिटिव्हिटी दिसते, कारण त्यांना माहिती आहे की आपण या सामन्यामध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो. खेळाडूंवर ते विश्वास देतात आणि ही खरा कर्णधाराची निशाणी आहे. विजय सर. हाँ बिल्कुल, बड़े ही शांत स्वभाव के खिलाड़ी है वैसे देखा जाए तो मयूर पाटिल। वैसे भी क्रिकेट का खेल जेंटलमैन का खेल है और जेंटलमैन है ज़रूर, इसमें कोई दो राय नहीं है। एक और जेंटलमैन हमारे बीच पहुंचते हुए मशहूर और मारूफ कमेंटेटर सिद्दीक बाबे, स्वागत है आपका। गेंदबाजी में परिवर्तन किया जा रहा है, कल्पेश के हाथ में है गेंद। ब्रेक थ्रू की आवश्यकता है, ब्रेक थ्रू अभी तक मिला नहीं है। 2 ओवर में 19 रन बना लिए हैं सलामी बल्लेबाजों ने। एक छक्का सौरभ के बैट से, एक चौका रोशन के बैट से। रिवर्स स्वीप, बैकवर्ड पॉइंट को बीट किया, आउटफील्ड तेज है, डीप में से खिलाड़ी पहुंचते हुए गेंद पर और 2 रन। बढ़िया बैटिंग। आणि तुम्ही म्हणाला रोशनचा ट्रेडमार्क बनलाय, तो ब्रँड बनला रिव्हर्स म्हणजे, आणि रिव्हर्स कनेक्ट होत आहेत आणि धावा देखील मिळतात, हे महत्वाचे. आपण एव्हा ना प्रत्येक फलंदाजांना पाहिलंय रिव्हर्स अटेम्प्ट करताना, पण प्रत्येक फलंदाज 100% यशस्वी होत नाही. पण आता 2 अटेम्प्ट केलेत आणि दोन्ही सक्सेस. बहुत ज्यादा भरोसा वो दिखा रहे उस रिवर्स स्वीप पर या फिर स्विच हिट पर रोशन मात्रे इस सीजन में। और फिर से इस बार हालांकि थोड़ा सा मिस टाइम है, लेकिन 1 रन तो मिल ही जाएगा। दोनों बल्लेबाज चाहते हैं कि ये मैच अंतिम ओवर तक ना जाए, क्योंकि आखिरी ओवर में कुछ भी हो जाता है। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन और 14 रनों की जरूरत है, 16 गेंदें शेष। अजूनही मॅच जिवंत आहे, कारण मयूर यांना विश्वास आहे की VR स्पोर्ट्स संघ अजूनही चांगली कामगिरी करू शकतो. आणि का नसू, प्रत्येक कर्णधाराला अपेक्षा असते आपल्या खेळाडूने, आपल्या प्रत्येक खेळाडूने 100% योगदान द्यावं, आणि त्याच विचारधारणेचे आपल्याला पाहायला मिळतात मयूर. आणि ते वारंवार आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतात. जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा आत्मविश्वास वाढवणं हे खूप महत्वाचं आहे, आणि ते आत्मविश्वास वाढवण्याचं काम मयूर करतात. धावसंख्या झाले ती म्हणजे 22 धावा, 14 धावांची गरज. गेंदबाज कल्पेश, अपील हो रही है, लेकिन ये केवल उत्साह ज्यादा था इस अपील में, आत्मविश्वास की कमी थी। 1 रन पूरा करते हुए बैट्समैन लेग बाई का इशारा आता हुआ अंपायर प्रथमेश आंगणे द्वारा। प्रथमेश आंगणे और अमर महतो ये 2 ऑनफील्ड अंपायर से इस सेमीफाइनल मुकाबले के लिए, और फाइनल के द्वार ऐसे लग रहा है कि धीरे धीरे खुल रहे हैं संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाड़ा टीम के लिए। 15 गेंदें बची है, जीतने के लिए मात्र 13 रन चाहिए और 10 के 10 विकेट सुरक्षित है। स्कोर इस समय 23 रन बिना किसी नुकसान के। म्हणजे सर्व काही गौरीपाडा संघाच्या बाजूने होते असं आपण म्हणू शकतो. एव्हाना पहिल्या षटकापासून व्यवस्थित फलंदाजी होते, कारण विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि प्रामाणिक प्रयत्न, असं नाही की प्रयत्न होत नाहीये, पण तितकीच सावधानीने खेळ होतोय तो म्हणजे गौरीपाडा संघाचा. इस बार फ्लिक कर दिया गेंद हवा में, विकेट मिल सकता है जी नहीं, कैच ड्रॉप हुआ है वहां पर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर बंटी के हाथों से। आसान सा मौका था, सख्त जरूरत है इस समय VR स्पोर्ट्स को विकेट छटकाने की। मौका बनाता लेकिन उसको बुना नहीं पाए फील्डर, खराब फील्डिंग। बघा, यालाच म्हणतात मोठ्या सामन्याचा दबाव. या दबावामध्ये हा सॉफ्ट डिस्मिसल देखील कठीण करून बसला. रिप्लेमध्ये पाहू शकता, फर्स्ट अटेम्प्टला कनेक्ट केला होता, व्यवस्थित कलेक्ट झाला सुद्धा होता, पण त्यानंतर मात्र कुठेतरी शरीराचं नियंत्रण चुकलं आणि हा झेल सुटला. और कप्तान मयूर पाटिल का गुस्सा भी देखते ही बन रहा था। ठीक हमारे प्रियंशी स्टूडियो के सामने फील्डिंग कर रहे हैं। इस बार स्लैश किया, इस बार कोई गलती नहीं, पॉइंट पर आसान सा कैच। रोशन मात्रे आखिरकार आउट होते हुए, पहले विकेट का पतन। देर आहे, दुरुस्त आहे, पण आता उशीर झाला असं कुठेतरी वाटतंय अजयजी, कारण ही जी विकेट आहे जवळपास पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये आली असतील, कदाचित दबाव वाढवता येऊ शकला असता, पण आता मात्र आपण रिप्लेमध्ये पाहू शकता खूप चांगला स्लॅश आहे आणि अगदी इनफिल्डच्या अलीकडे हा झेल स्वीकारला जातोय आणि पहिला हादरा बसतोय. आणि 25 धावा धावफलकावर आहेत, 1 गडी बाद झाल्या आणि अजूनही धावांची गरज आहे 11. 11 रन स्टील रिक्वायर्ड टू विन. आणि आता मात्र कुठे हर्डल केलं जाते. 1 विकेट प्राप्त केल्यानंतर पुन्हा एकदा आत्मविश्वास जागृत करण्याचं काम कर्णधार करतायत. तर पाहूया या विकेटचा उपयोग होतोय का, सामन्यामध्ये परत येतोय का VR स्पोर्ट्सचा संघ. खेल क्रिकेट का मनीष, कुछ भी हो सकता है, और खासतौर पर जब खेल महापौर चषक में हो रहा हो तब तो कुछ भी हो सकता है। हमने देखा भी है इससे पहले 6 गेंदों पर कई कुछ टीमें 4 रन नहीं बना पाई, कोई 6 गेंदों पर 6 नहीं बना पाया, कोई 19 गेंदों में 18 रन नहीं बना पाया। ऐसे मैचेस हमने देखे हैं इस महापौर चषक में। 13 गेंदों में यहाँ पर 11 रन चाहिए, लेकिन रोशन ने अच्छी बल्लेबाजी की, आउट होने से पहले 12 रनों का योगदान दिया।
11 रन चाहिए 13 गेंदों में। तर अजूनही रन अँड बॉल मध्ये 2 चा डिफरन्स आहे आणि कुठेतरी तो डिफरन्स कमी होईल का पाहूया. अजूनही या षटकातला एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सारखं मोठा रनअप आहे. यावेळेस हाफ ट्रॅक करता हुक करण्याचा प्रयत्न आहे. स्पेलिंगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. फेक करेपर्यंत फक्त एक धाव पूर्ण केली जाते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांची धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. एक गडी बाद गौरीपाडा. निशांत ने आते ही अपना खाता खोला है। शॉर्ट पिच गेंद से उनको टेस्ट करने का प्रयास किया था बैट्समैन गेंदबाज कल्पेश ने। कल्पेश का ओवर समाप्त हुआ है और अब बचे हुए 2 ओवर्स में मात्र 10 रनों की दरकार मैच को जीतने के लिए। धावांची गरज आहे. आस्किंग रेट 5चा झालाय. कुठेतरी विजयाच्या उंबरट्यावर जाऊन पोहोचला होता गौरीपाडा संघ आणि त्याच मोक्याच्या क्षणाला कुठेतरी विकेट डाऊन झालाय आणि कुठेतरी आत्मविश्वास बदलाय. बघा सकारात्मक देहबोली खूप महत्वाची आहे. तुम्ही जेव्हा पराभवाच्या पदरात जरी असाल, पराभवाच्या छायेत जरी असाल तरी देखील तुम्ही जिद्द सोडू नका. आम्ही या सामन्यात जिंकणारच हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आणि आपण पाहू शकता खूप चांगलं ग्राफिक्स या महापौर चषकचं पाहायला मिळते. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पूर्ण भिवंडी शहर या ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. जी हाँ, और इस भिवंडी शहर का दिल चैलेंज क्रिकेट ग्राउंड, हार्ट ऑफ सिटी. खरंच काल देखील डॉक्टरांचा सन्मान केला गेला रात्रीच्या सत्रामध्ये, ज्यांनी कोरोना काळामध्ये खूप महत्त्वाचं कार्य केलंय, रुग्णांची शुश्रूषा केली, रुग्णांची देखभाल केली. या पुढचा सामना असेल तो म्हणजेच महापौर चषक 2021चा वडवली बी विपक्ष जीवदानी बामणडोगरी. तर त्या डॉक्टरांचा शुभ सन्मान देखील काल केला गेला आणि विलासराव साहेबांनी देखील सांगितलं की कोरोनाची कितीही कठीण परिस्थिती आली तरी भिवंडी शहर हे मात्र ताठ मानेने होतं. सामना खूप चांगल्या पद्धतीने नागरिकांनी केला कोरोना काळामध्ये. जी बिल्कुल, और पाटिल साहब ने एक अच्छी चीज़ बताई कि जो सर्वे हुआ उसमें पता चला कि भिवंडी का खाना सबसे बेहतरीन है. कप्तान के हाथ में गेंद, उनका दूसरा ओवर शुरू होता हुआ. बहुत इंपॉर्टेंट ओवर. निशांत के पास स्ट्राइक. अच्छी गेंद लेकिन उतना ही अच्छा स्ट्रोक, पुश किया और सिंगल बटोर लिया. काय डेडिकेशन आहे मयूरचं. कारण आपण पाहिलं तर सामना त्याच्या हातात नाहीये पण तो सामना हातात घेण्यासाठी, पकड मजबूत करण्यासाठी जीव की प्राण लावतोय या गोलंदाजीमध्ये. और इंसान के पास करने के लिए एक ही चीज होती है, वो चीज है प्रयास. सच्चे दिल से यदि आप प्रयास करते हो तो आप लोगों के दिलों में उतर जाते हो. इस बार कमजोर गेंद लेकिन कमजोर शॉट. गेंद हवा में खड़ी हो गई है और बढ़िया कैच. विकेट अपने टीम को दिलाते हुए कप्तान मयूर पाटिल. सौरभ लौटते हुए पेविलियन की राह पर. जिकडे विषय गंभीर तिकडे मयूर खंबीर असं म्हणू शकतोय. कारण आता मात्र मयूरच्याच बळावर कुठेतरी हा सामना पलटतोय की काय. VR स्पोर्टच्या बाजूने आपण पाहू शकता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खूप काळ हवेत होता बॉल आणि शॉर्ट फायनलला हा खूप चांगला झेल स्वीकारला गेलाय आणि 2 विकेट डाऊन धावसंख्या आहे ती म्हणजेच 27 धावा 27. कहा जाता है कि क्रिकेट तरकीब का खेल है, यानी कि टेक्निक आपके पास होनी चाहिए लेकिन कभी कभी तकदीर का भी साथ होना चाहिए. ये गेंद विकेट टेकिंग गेंद तो नहीं थी लेकिन देखिए जो कमजोर गेंद थी उस पर उनको विकेट मिला है. अच्छा कैच. शॉर्ट फाइनल के खिलाड़ी सर्कल के बाहर चले गए, थोड़ा दूर जाकर उन्होंने कैच लिया है लेकिन कैच बहुत ही महत्वपूर्ण और बहुत ही अच्छा कैच. 27 पर दूसरा विकेट गिर चुका है. मैच में अभी भी रोचकता बरकरार है. 10 गेंदें शेष. जीतने के लिए, फाइनल में पहुंचने के लिए इस जूनियर कैटेगरी के मैच में संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाड़ा टीम को अभी भी बनाने हैं 9 रन. सर तुम्ही म्हणाला नशिबाची साथ मिळते पण नशिबाची साथ कोणाला मिळते? जो प्रयत्न करत राहतो, वारंवार प्रयत्न करत राहतो त्यालाच नशिबाची साथ मिळते. आणि कुठेतरी प्रयत्न दिसतोय मयूरचा. त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये देखील खूप चांगली आपण गोलंदाजी पाहिल्या या अगोदर आणि आता या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जेव्हा सामन्याला त्याची गरज आहे, डावाला त्याची गरज आहे, VR स्पोर्ट्सला त्याची गरज आहे, अप्रतिम गोलंदाजी. नए बैट्समैन शरद पाटिल आए हैं. आने वाले बल्लेबाजों में विशाल का आना बाकी है. केतन भी अच्छे बैट्समैन है. गेंद हवा में है लेकिन इस बार फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं. विकेट कीपर कोशिश कर रहे हैं, गेंद घूमती हुई. दूसरे का प्रयास और ये मिसफील्ड. 2 रन पूरे. एक एक रन बेशकीमती है. सर जे अष्टांच्या मागे क्षेत्ररक्षण करतात त्यांना माहित असायला हवं जेव्हा बॉल ट्रॅव्हल होतो मागच्या बाजूला तेव्हा कर्विलिनियर मोशन असते आणि ती कर्विलिनियरची मोशन रीड करून मात्र क्षेत्ररक्षण करायची गरज होती पण क्षेत्ररक्षकाने ती कर्विलिनियर मोशन मोजली नाही. त्यामुळेच मात्र बॉल चकवा देऊन मागे गेलाय. धावसंख्या पुढे गेली, पोहोचले 29 वर. 9 बॉल 7 धावांची गरज. 9 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल यावेळेस मात्र शॉट अँड पुल आणि बॉल निघून जातोय मैदानाबाहेर. गोल 6 धावा. गजब का शॉट.
और मैच में जो कुछ रोमांच बचा हुआ था वो सारा खत्म कर दिया है इस स्ट्रोक ने। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक ये निशांत के बल्ले से, बहुत अच्छी पोजीशन में आ गए थे, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और उसको पुल कर दिया। क्रीज में पीछे पहले ही खड़े थे वो, बहुत अच्छी पोजीशन में आकर ये पुल शॉट खेला है उन्होंने। 6 रन स्कोर्स लेवल होते हुए इस सिक्सर के साथ दोनों भी टीमों के, और अब केवल औपचारिकताएं शेष है। मात्र 1 रन दूर फाइनल में पहुंचने से संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा। आणि मला तर असं वाटतं याच कमजोर कडीचा शोध घेण्याचा प्रयत्न वारंवार करत होता फलंदाज निशांत, आणि ती कमजोर कडी आली आणि त्यावेळेस मात्र या संधीचा पुरेपूर वापर, स्कोर्स लेवल। अच्छी बल्लेबाजी, सूझबूझ भरी बल्लेबाजी सलामी बल्लेबाजों द्वारा देखने को मिली। एक बड़ा शॉट लगाया था सौरभ ने जिन्होंने 12 रन बनाए। 12 रनों का योगदान रोशन ने भी दिया आउट होने से पहले। तो सलामी बल्लेबाजों ने प्लेटफॉर्म अच्छा दिया है मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों के लिए, और उसी वजह से कोई ज़्यादा दबाव नहीं है बैट्समैन निशांत पर। वो भी अच्छा खेलते हुए 4 गेंदों में 10 रन बना चुके हैं। उनको पता था कि 2-3 बड़ी शॉट्स की ही ज़रूरत है उनको इस पारी में, तो बल्लेबाजों ने 2-3 बड़े शॉट्स खेले। इस बार रनआउट का मौका चूक गए और इसके साथ ही मैच जीत लिया है। सेमीफाइनल मुकाबला जीतकर फाइनल में पहुंचती हुई संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा टीम। मेनी कॉन्ग्रेचुलेशन संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा एंड हार्ड लक VR स्पोर्ट्स। खेले क्रिकेट का मनीष, एक टीम जीतेगी एक टीम हारेगी, लेकिन अच्छे प्रयास दोनों भी टीमों द्वारा किए गए। ये देखिए मैच समरी, स्कोर ज्यादा नहीं बना पाए थे बल्लेबाज, मात्र 35 रन VR स्पोर्ट्स ने बनाए। बल्लेबाजों ने निराश किया। ललित ने केवल अच्छी बैटिंग की थी, 16 रन। गेंदबाजी रोशन की लाजवाब हैट्रिक ली उन्होंने। अशफाक ने भी बढ़िया गेंदबाजी की और जवाब में सलामी बल्लेबाजों ने अच्छी बैटिंग की। निशांत ने नाबाद 11 रन बनाए। तो ये मैच 8 विकेटों से जीतकर फाइनल में प्रवेश कर लिया है जूनियर कैटेगरी से महापौर चषक 2021 में संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा टीम ने। और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी बने हैं 4 रन रोशन, जिन्होंने हैट्रिक भी ली और 12 रन भी बनाए अपनी टीम के लिए। ऑलराउंड प्रदर्शन, मैन ऑफ द मैच खिलाड़ी रोशन फ्रॉम संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा। थैंक यू प्रियांश स्टूडियो। इस बार कोई गलती नहीं दोस्तों, दोस्तों संयुक्त स्पोर्ट गौरीपाडा दूसरी टीम है जो महापौर चषक 2021 के फाइनल में पहुंची है। कल देर रात से जो टीम पहुंची वो टीम मयूरेश इंटरप्राइजेस। आज सुबह रोशन इज द मैन ऑफ द मैच। मेनी कॉन्ग्रेचुलेशन रोशन। आइए मैं हमारे नगर सेवक नितिन पाटिल जी से रिक्वेस्ट करता हूं कि रोशन को मैन ऑफ द मैच देने के लिए आपको प्रेजेंटेशन से जुड़ जाना है। कमाल का गेंदबाजी का परफॉर्मेंस रहा। ये चेक आपको दिया जा रहा है फाइनल में मैन ऑफ द मैच, सेमीफाइनल में। व्हाट एन, बहुत धन्यवाद नितिन जी। रोशन, सबसे पहले तो मैनी कॉन्ग्रेचुलेशन, आपकी टीम सिटी इमर्जिंग जूनियर से फाइनल में पहुंची। ये बताइए सेमीफाइनल के में होस्ट VR और उसके सामने हैट्रिक और 12 रन बनाना, आज का जो परफॉर्मेंस था आपका सोने पे सुहागा। ये बताइए कि फाइनल में पहुंचकर कैसा लग रहा है? बहुत अच्छी खुशी हुई है फाइनल में पहुंच के, और फाइनल मारने की कोशिश रहेंगे। लेकिन आज जो आप जीते इसके पीछे बहुत ज्यादा खुश हैं, आपसे बोला नहीं जा रहा है, लेकिन ये मैन ऑफ द मैच किसको डेडिकेट करेंगे? पूरे टीम के। और क्या उम्मीद करें कि कल फाइनल भी यहाँ से लेकर जाएंगे? हाँ, कोशिश करेंगे फाइनल मारने की। देखिए कहाँ बल्लेबाजी कमजोर रही VR की। VR की बोले तो उनकी सिंगल डबल खेल रहे थे, वो अटैकिंग करना चाहिए था लास्ट के 2 ओवर में, वो उन लोगों ने किया नहीं, उधर उन लोगों के रन कम आ गए। ये थे दोस्तों मैन ऑफ द मैच रोशन। सेमीफाइनल मुकाबला दूसरी टीम हुई है संयुक्त गौरीपाडा जो फाइनल में पहुंची है। इससे पहले कि मैं प्रियांश स्टूडियो आपको लिए चलूं, फिर से तमाम ऑडियंस से कहूंगा कि आप मास्क पहने, सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखें और साथ ही साथ हमें सहयोग करें और पालन करें कोविड-19 की जो गाइडलाइंस है। आइए लौट चलते हैं अगले मुकाबले की तरफ। 2 बड़ी टीमें बामन डोंगरी और पलक स्पोर्ट डोमोली वडोली भी, ये आप देख सकते हैं मॉनिटर पे। चलते हैं प्रियांश स्टूडियो में।